CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात आज तिसऱ्या दिवशीही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। सिलेंडर घेण्यासाठी शहरातील भारत गॅस एजन्सीवर सकाळपासूनच रांगा लागल्या आहेत। गॅस भेटणार नाही या भीतीने लोकांची झुंबड झाली आहे। दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता, पोहा इत्यादी खाद्यपदार्थांचे दर आजपासून वाढविले आहेत। अनेक छोटे हॉटेल चालकांनी आपले व्यवसाय दुकान सिलेंडर मिळत नसल्याने नाईलाजावस्थ बंद ठेवल्याचेही दिसून आले आहे। महसूल प्रशासन गॅस वितरण व्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहे। सर्वांना घरगुती गॅस मिळेल व लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन महसूल प्रशासनाने केलं आहे। मी 9 तारखेला बुकिंग केलेलं आहे, घरी सिलेंडर आलेलं नाही। इथं लाईनमध्ये उभा आहो मी, 3 तास झालेले आहे। अजून इथं कोणी काय सांगायला तयार नाही, काय व्यवस्था आहे काय नाही। सिलेंडरच्या गाड्या समोर उभ्या आहेत, त्या संपल्यावर 1 तास अधिक पुन्हा थांबा लागते। ते गाडी भरल्या आल्यावर पुन्हा आम्हाला 1 तास थांबा लागते। काय मॅनेजमेंट आहे इथं काही समजायला तयार नाही, लाईन सरकायला तयार नाही, कोणी कोणाचे दखल घेण्यास तयार नाही आहे। तरी याची कृपा करून नोंद घ्यावी। मैंने 9 तारीख को सिलेंडर बुक किया था, मुझे अभी तक सिलेंडर मिला नहीं है। यहाँ पे गैस के शॉर्टेज है और यहाँ पे बहुत सारी भीड़ आई है। मैंने सुबह 8 बजे से नंबर लगाया था, सिलेंडर मुझे अभी तक मिला नहीं है और गैस के शॉर्टेज होने की वजह से यहाँ पे बहुत सारी भीड़ जमा हो रही है और ये सिलेंडर आज मिल जाएगा, कल मिल जाएगा, आज मिल जाएगा, कल मिल जाएगा, ऐसा कर रहे हैं। मागील 50 वर्षापासून माझे दुकान चालत आहे, पण आतापर्यंत असा गॅसचा तुटवडा कधीच भासला नाही। कमर्शियल सिलेंडर मिळत नाही आहे। एजन्सीवाले अतिरिक्त पैसे मागत आहेत, 400-500 रुपये वर देऊनसुद्धा गॅस अवेलेबल होत नाही आहे। आता एका दिवसाचा स्टॉक आहे फक्त माझ्याकडे। उद्यापासून दुकान माझी बंद करण्यात करावी लागेल, कारण की गॅसच नाही आहे तर चहा वगैरे हे कसं बनणार। आणि माझ्या दुकानावर 7 लेबर आहेत, म्हणजे 7 परिवार माझ्या दुकानावर चालत आहेत। तरीसुद्धा सरकारने याच्यावर काहीतरी ऑप्शन काढावं आणि जे काळा बाजारी चालू आहे सिलेंडरच्या माध्यमातून, कमर्शियल सिलेंडर जे आहे 1950 रुपयाचं, ते 200-300 रुपये एक्स्ट्रा देऊनसुद्धा मिळत नाही आहे आणि ते डिमांड करत आहेत। तिथं एजन्सीवर गेल्यानंतरसुद्धा डिमांड करत आहेत। याचं सरकारने थोडंफार अवेलेबिलिटी करून द्यावी, जेणेकरून आमच्या भरोशावर जे रोजगार चालत आहेत त्याच्यावर त्यांचं पोट भरलं पाहिजे। आणि आम्ही म्हणजे चहाचे भाव वाढवले, कशाचे भाव वाढवले, पण अवेलेबिलिटीच नाही आहे, तर काही भाव कितीही वाढवले तरी त्याचा काही अर्थ नाही आहे। पॉज कर। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।